महाराष्ट्र राज्य मीटर संघटनेचा महाराष्ट्र राज्य मीटर संघटनेचा महाराष्ट्र राज्य मीटर संघटनेचा बायकॉट 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 चले जाओ चले जाओ चले जाओ चले जाओ बायकॉट बायकॉट चले जाओ चले जाओ चले जाओ चले जाओ बायकॉट 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 मीटर रीडर संघटनेचा मीटर रीडर संघटनेचा पडान मी जळगावच्या डिव्हिजनमधून आलेलो आहे. आम्ही सर्व 10 ते 15 वर्षापासून आम्ही काम करत आहे मीटर रिडिंगचा. पण या स्मार्ट मीटरमुळे आमचं रोजगार जाणार आहे. आमचं घर वगैरे सर्व या स्मार्ट मीटरच्या पेमेंटवर मीटरवर चालतात, जे आम्ही रिडिंग घेतो त्यावर. पण आज आम्हाला उपासमारीची वेळ आलेली आहे. पण आम्हाला रोजगार कुठून देणार? आमचं घर कसं चालणार? आम्ही म्हणजे या सरकारला निवडून आणलेलं होतं आमचं रोजगार वाढवण्यासाठी. पण जे आमचं रोजगार आहे सध्या ते रोजगारसुद्धा चाललेलं आहे. आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये 40 ते 45 हजार पूर्ण कामगार आहे. पण आमच्या कामगाराचं मग स्मार्ट मीटर लावल्यानंतर रोजगाराचं काय? 40 ते 45 हजार हे बेरोजगार होणार आहे. तर सरकारने याच्यावर लवकरात लवकर ॲक्शन घ्यावं, अन्यथा आम्ही 1 तारखेपासून अनशन करून पूर्ण काम बंद करणार आहे. ओके. नेमकं काय भूमिका आहे? आमच्या मागण्या अशा आहेत की आम्ही 18 ते 20 वर्षापासून मीटर रिडिंगचं काम करत आहे. पण आज रोजी महावितरणने स्मार्ट मीटर योजना अंमलात आणली आहे आणि त्याची बसवणीसुद्धा सुरू केलेली आहे. आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मागच्या 6 महिन्यापूर्वी विधानसभेत अशी घोषणा केली की घरगुती ग्राहकांना स्मार्ट मीटर लावणार नाही. परंतु त्यांनी आता आदेश दिलेले आहेत की मीटर लावणे सुरू करून द्या आणि बरेचसे मीटर लागलेले आहेत. आज पुऱ्या बुलढाण्यामध्ये 3.5 ते 4 हजार मीटर लागलेले आहेत. त्याची यादी आहे आमच्याकडे. आम्ही तुम्हाला ती यादी देऊ, प्रत्येक डिव्हिजनमध्ये देऊ. काय मागणी? आणि त्या स्मार्ट मीटरमुळे आमचे रोजगार प्रीपेड मीटर असल्यामुळे त्याचं रिचार्ज मारून ग्राहकाला त्याचं अगोदरच प्रीपेड करायला लागेल. आणि आता आमच्याकडे रोजगार राहिलाच नाही. तर मग आता आमच्यामधले काही असे लोक 50शी पार केलेले आहेत, त्यांना आता रोजगार कुठून मिळेल? त्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची मीटर रीडर संघटना आहे. त्या संघटनेच्या वतीने आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे सर्कल ऑफिसला आम्ही आज निवेदन देतो. काम बंद आंदोलन करून 1 फेब्रुवारीपासून आम्ही काम बंद करत आहे. जर शासनाने किंवा प्रशासनाने जर चांगला निर्णय घेतला नाही तर आम्ही बेमुदत काम बंद ठेवू.